आम्ही ज्यावेळी 1 तारीखला मासिक सभा होती आपली 1/7/2026 रोजी आणि हा प्रामुख्याने विषय ज्यावेळी माझ्यासमोर आला त्यावेळी सर्वांनी आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माननीय नितेशजी राणेसाहेब यांच्या स्वतः मी फोनद्वारे हा विषय कानावर घातलेला आहे आणि साहेबांनी तात्काळ हा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन ज्या विमा कंपनीने आज वारंवार पडेल मंडळ आणि आज बापर्डे मंडळने तसंच देवगड मंडळ या देवगड तालुक्यातील ही 3 मंडळे वगळलेली आहेत आणि ह्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागतो आहे। आज शेतकरी कायम विमा कंपनीकडे पैसे भरतात आणि ह्या टायमाला 2025-26 मध्ये जो आंबा पिकला मोहर जळून गेला आणि शेतकऱ्यांना त्याचा आंबा पीक मिळालं नाही। 80% हा देवगड तालुक्यामध्ये परिणाम झालेला आहे आणि ह्या परिणामाला ज्या शेतकऱ्यांना हा त्रास भोगावा लागलेला आहे तर संबंधित विमा कंपनी, हवामान केंद्र आणि कृषी याने तात्काळ ही जी 3 मंडळं उघडलेली आहेत त्या संदर्भात पंचायत समितीच्या सभेमध्ये मी सूचना दिलेल्या आहेत। 3 मंडळमध्ये जी चुकीची तुम्ही त्याला कारणं दाखवलेली आहेत ती तात्काळ बदलून संबंधित पडेल, बापर्डे आणि देवगड या 3 मंडळमध्ये शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून त्यांना लाभ मिळायला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळायला पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी तात्काळ मंत्रालयामध्ये संबंधित खात्याच्या खातेप्रमुखांना समोर घेऊन हा प्रश्न तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साहेबांनी तसे आदेश त्यांना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे खालील जे विमा कंपनी तसेच हवामान केंद्र आणि कृषी यांना आदेश दिल्यामुळे तात्काळ त्यामध्ये दुरुस्ती होऊन संबंधित 3 मंडळाला त्याचा फायदा होईल याची साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे।